ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई. 3 कोटीहून अधिक किमतीचा चरस आणि ट्रामाडॉल कॅप्सूल जप्त. ठाणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 3,03,64,814 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईत 3 किलो 20 ग्रॅम चरस तसंच ट्रामाडॉल युक्त 12,984 कॅप्सूल जप्त करण्यात आल्या असून 2 वेळा शिक्षा भोगलेल्या मुख्य आरोपीसह जम्मू काश्मीरमधील आणखी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार अंमली पदार्थाविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत असताना अंमली पदार्थ विरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून 8 मे रोजी खारेगाव टोलनाका परिसरात कारवाई केली. या कारवाई दरम्यान फिरोज अब्दुल खान वय वर्ष 52 याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडून सुमारे 3 कोटी 2 लाख रुपयांचा 3 किलो 20 ग्रॅम चरस तसंच 1,48,504 रुपयांच्या कॅप्सूल्स, रोख रक्कम आणि मोबाईल हँडसेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर पाटील पुढील तपास करत आहेत. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जम्मू काश्मीरमधील 2 आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. मोहम्मद अशरफ गुलाम मोहम्मद शेदा याला 19 मे रोजी अटक करण्यात आली, तर शौकत अजीज मीर उर्फ जुबेर याला 6 जून रोजी जम्मू काश्मीरमधील संवेदनशील भागातून ताब्यात घेण्यात आले. न्यायालयानं त्याला 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस तपासात चरस हा अंमली पदार्थ जम्मू काश्मीरमधून आणण्यात आल्याचं निष्पन्न झालं असून ट्रामाडॉल कॅप्सूलच्या मोठ्या तक्रारींचं रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान मुख्य आरोपी फिरोज अब्दुल खान याच्या विरोधात यापूर्वी देखील NCB अहमदाबाद आणि NCB जम्मू येथे NDPS कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल असून त्याला 2 वेळा शिक्षा झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई सहपोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई यांना माहिती मिळाली होती की खारेगाव टोल नाक्याजवळ काही इसम हे चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. त्या अनुषंगानं अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पाटील आणि त्यांच्या टीमने ACP विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये फिरोज खान राहणार अंकलेश्वर गुजरात याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडून एकूण 3 किलो चरस आणि 12,000 ट्रॅमाडॉल मेडिसिनल टॅबलेट असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला, ज्याची किंमत अंदाजे 3 कोटी रुपये आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगानं तांत्रिक तपास आणि अधिक माहिती घेतली असता सदरचा अंमली पदार्थ हा जम्मू काश्मीर राज्यातून पुरवला गेल्याची माहिती निष्पन्न झाली. त्या अनुषंगानं अंमली पदार्थ विरोधी पथकाची टीम ही जम्मू काश्मीर येथे गेली. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये 2 आरोपी निष्पन्न झाले. एक मोहम्मद अशरफ हा राहणार अनंतनाग जम्मू काश्मीर आणि दुसरा शौकत अजीज मीर राहणार कुपवाडा जम्मू काश्मीर या दोन्ही आरोपींना अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या टीमने जम्मू काश्मीर येथून ताब्यात घेतलं. त्यांना अरेस्ट करण्यात आलेली आहे. यामध्ये शौकत अजीज मीर याची पोलीस कोठडी ही 12 जून पर्यंत आहे. त्याचबरोबर फिरोज खान मुख्य जो आरोपी आहे त्याची देखील सध्या न्यायालयीन कोठडी आहे. त्याला आम्ही पुन्हा पोलीस कोठडीमध्ये घेऊन अधिक तपास करीत आहोत. याच्यामधील मुख्य आरोपी फिरोज खान याच्यावर यापूर्वी NCB कडून 2 गुन्हे दाखल आहेत. एक 2008 मध्ये त्याच्याकडून चरस 11 किलो चरस जप्त करण्यात आला होता आणि 2017 मध्ये 10 किलो चरस जप्त करण्यात आलं, ज्यामध्ये त्याला कन्व्हिक्शन झालेलं आहे, शिक्षा झालेला आहे. तो शिक्षा भोगून पुन्हा जेल रिलीज झाला होता, जामीन ह्याच्या जेलमधून सुटला होता. पुन्हा त्यानं अशा प्रकारचा गुन्हा केलेला आहे. सदरच्या तपासामध्ये सदरचा मुद्देमाल हा जम्मू काश्मीर मधून सप्लाय झाला, त्याचबरोबर भारताच्या अनेक राज्यामध्ये देखील सप्लाय झाल्याची माहिती निष्पन्न झालेली आहे. याबरोबर या गुन्ह्यामध्ये अजून कुठल्या आरोपींचा सहभाग आहे का, यांचे कोण साथीदार आहेत का, याचा देखील अंमली पदार्थ विरोधी पथकाची टीम तपास करत आहे. मोदींच्या विक्रमी कार्यकाळानिमित्त ठाण्यात महाआरती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवण्याचा
ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात भाजपच्या वतीनं विशेष महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. वसंत विहार नाका येथील हनुमान मंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि देशाच्या सततच्या प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांनी मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यकाळातील विविध कामगिरीचाही आढावा घेतला. गेल्या 12 वर्षात भारतानं जागतिक स्तरावर नवीन ओळख निर्माण केली असून देशाला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोना महामारीच्या काळात जगभरातील अनेक देश आर्थिक संकटात सापडले असताना भारताने केवळ परिस्थितीचा यशस्वी सामना केला नाही, तर जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून स्वतःचं स्थानही कायम राखलं, असंही डावखरे यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी विरोधकांवरही अप्रत्यक्ष टीका केली. देशाच्या प्रगतीकडे दुर्लक्ष करून काही जण केवळ राजकीय कारणांमुळे टीका करत आहेत, मात्र विकासाची कामं जनतेसमोर स्पष्टपणे दिसत असल्याचंही डावखरे यांनी नमूद केलं. देशभरातील विविध मंदिरांमध्ये पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी आरती आणि प्रार्थना करण्यात येत असल्याचं सांगत त्यांनी सर्व भारतीयांच्या सुख समृद्धीसाठीही प्रार्थना केली. भारत अधिक समृद्ध, सुजलाम सुफलाम हो आणि प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आणि समृद्ध जीवन लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या जाहिराती आणि प्रचाराविरोधातही त्यांनी भूमिका मांडली. जातीभेदाला प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या जाहिराती सहन केल्या जाणार नाहीत आणि अशा प्रकरणांमध्ये सरकारने कठोर कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली. या महाआरती कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे इथेच नाही तर सगळ्याच ठिकाणी महाआरती होते आहे आणि नरेंद्र मोदींच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते. काय सांगाल, कसा उत्साह आहे आणि एवढा नवीन विक्रम केलेला आहे, त्या विक्रमाबद्दल काय? मोदीजींच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाले आणि एक नवा विक्रम खऱ्या अर्थाने मोदीजींच्या माध्यमाने पंतप्रधान पदावरती झालेला आहे. आपण बघितलं की या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये देशाला एक वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम मोदीजींच्या माध्यमाने झालेलं आहे. कोविडच्या काळामध्येही आर्थिक परिस्थिती जगाच्या पाठीवरती सगळ्या देशांची ढासळत जात असताना भारत हा सक्षमपणे उभा राहिला. त्याचबरोबर आज युद्धजन्य परिस्थिती जगावरती असतानाही आज भारताची इकॉनॉमी ही स्टेबल आहे आणि अनेक क्षेत्रांमध्ये मग ते AI असेल, डेव्हलपमेंट असेल, या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर असेल, या सगळ्या कामांमध्ये भारत या देशाने, आपल्या हिंदुस्थानाने फार चांगली उपलब्धी ही केलेली आहे आणि मोदीजींच्या माध्यमाने एक ओळख ही भारताची पूर्ण देशामध्ये झालेली आहे. आम्ही सगळेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज देशभर ठिकठिकाणी वेगवेगळ्या मंदिरामध्ये, कोण गुरुद्वारामध्ये असेल, कोण जैन मंदिरामध्ये असेल, आज हनुमान मंदिरामध्ये आम्ही या इकडे आरती घेऊन या सरकारची आणि त्याचबरोबर मोदीजींच्या दीर्घायुष्यासाठी आम्ही निश्चितपणे देवाकडे प्रार्थना करतोय आणि हा देशाचा आपला विकास हा असाच उंचावत राहू दे अशी देवाचरणी आमची प्रार्थना आहे. सर्वच भारतीय नागरिकांना चांगली परिस्थिती, चांगली आर्थिक परिस्थिती, सुफलाम आपला देश होऊ दे हीच देवाचरणी प्रार्थना आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स,
फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. महात्मा फुले बाजारपेठेतील मसाला चक्की विरोधात नागरिकांचं आंदोलन. महात्मा फुले भाजी मंडई परिसरातील मसाला चक्कीमुळे होत असलेल्या ध्वनी आणि वायू प्रदूषणाच्या विरोधात स्थानिक रहिवाशांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर आंदोलन छेडलं. मसाला चक्कीमधून निर्माण होणारा मोठा आवाज आणि परिसरात पसरत असलेल्या मसाल्याच्या धुरामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार मसाला चक्कीच्या सातत्यानं होणाऱ्या आवाजामुळे परिसरातील लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक तसंच आजारी व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय मसाल्याच्या कणांमुळे आणि धुरांमुळे श्वसनाचे विकार वाढत असल्याच्या तक्रारी देखील नागरिकांनी केल्या आहेत. या समस्यांकडे महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर निदर्शनं केली. संबंधित मसाला चक्की तात्काळ बंद करावी किंवा ती रहिवासी भागातून अन्यत्र हलवावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान नागरिकांच्या आंदोलनामुळे या प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलं असून याबाबत महापालिकेकडून काय निर्णय घेतला जातो याकडे परिसरातील रहिवाशांचं लक्ष लागलंय. माझं नाव सुजाता वरे आहे. मी महात्मा फुले मार्केटमध्ये महावीर गुंजमध्ये राहते. तर गेले 2-3 वर्ष झाले कंटिन्युअसली आवाज येत राहतो आणि त्यामुळे असं होतं की आम्हाला ना झोप व्यवस्थित मिळते ना, मुलांचे अभ्यास व्यवस्थित होतात. परत आजार पण वाढले, त्यामुळे दमा, सर्दी, खोकले होतात, कारण कंटिन्युअसली त्या मसाल्याचा जे वास येत राहतो ना त्याने त्रास होतो. परत आमचे दुकानं सुद्धा आहेत तिथे, तर आमचे जे मिस्टर जातात, सकाळी जातात ते रात्री येतात, तर त्यांनाही भयंकर त्रास होतो. अधनं आजारपणं चालू असतात. त्यामुळे असंही होतं. मध्यंतरी प्रशासनाने येऊन कारवाई केली होती, पण परत आता ती सुरुवात झाली आहे. तर काय, कोण त्यांना पाठिंबा देते याचा जरा पाठपुरावा करून आम्हाला कायमस्वरूपी यातनं सुटका मिळेल ह्याची काळजी घ्यावी ही विनंती आहे. नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्याचा दावा करत मनसेनं केलं छायाचित्रांसह पुरावे सादर करत पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन. ठाण्यात नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्याचा दावा करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं छायाचित्रांसह पुरावे सादर करत महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन केलं. पाऊस येताच नाल्यातील कचरा वाहून जाईल अशी मानसिकता ठेकेदाराची असल्याचा आरोप करत अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी मनसेनं केली आहे. दरम्यान 7 दिवसात नालेसफाई पूर्ण करण्याचं आश्वासन देत अधिकाऱ्यांनाही समज दिली जाईल असं आयुक्तांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिका प्रशासन दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे हातात घेतात. 31 मे पर्यंत ही कामं पूर्ण करण्याची मुदत ठेकेदारांना देण्यात आली होती. त्यानंतर 5 जून पर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. मात्र ही मुदत उलटूनही कामं पूर्ण झाली नसल्याचं समोर आले. याच मुद्द्यावरून मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी आज आयुक्त सौरभ राव यांच्या दालनाबाहेर आंदोलन केलं. ठाण्यात नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्याचा दावा करत मोरे यांनी छायाचित्रांसह पुरावे सादर केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्यांना 5 जून पर्यंत सर्व नालेसफाई पूर्ण करून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेला संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी नाल्यात भिरकावून दिलं आहे. आपल्या अधिकार क्षेत्रातील अधिकाऱ्यांवर आपला वचक अथवा नियंत्रण नसल्याचं धक्कादायक वास्तव दिसून येत आहे. आम्ही केलेल्या बहुतांश नाल्यांच्या पाहणी दरम्यान योग्य प्रकारे नालेसफाई झाली नसल्याचं निदर्शनाला येत असून त्याचे फोटो सोबत जोडलं असल्याचंही मोरे यांनी सांगितलं. अधिकारी कर्मचारी जर आपल्या आदेशांची अंमलबजावणी करत नसतील तर त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याबाबत कारवाई करण्यात यावी. तसंच संबंधित कंत्राटदारावर देखील कारवाई करण्यात यावी. त्यांची नावे काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावी.
त्यांच्या कामांची बिलं देण्यात येऊ नयेत आणि बिलं आधीच देण्यात आली असतील तर त्या रकमेची वसुली संबंधित सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त यांच्या मासिक वेतनातून करण्यात यावी. दरवर्षी नागरिकांच्या कररूपी पैशांचा अपव्यय करून त्यांच्या आरोग्याशी खेळ करण्यात येऊ नये असंही त्यांनी सांगितलं. योग्य प्रकारे नालेसफाई न झाल्यामुळे सार्वजनिक आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होतात आणि वेगवेगळ्या संसर्गजन्य आजारांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो अशी मागणी मोरे यांनी केली. दरम्यान 7 दिवसात नालेसफाई पूर्ण करण्याचं आश्वासन देत अधिकाऱ्यांनाही समज दिली जाईल असंही आयुक्तांनी स्पष्ट केले.